गाईस सकाळच्या अराउंड 3 वाजल्यात आणि आम्ही 3 वाजता परफेक्ट निघणार होतो जाण्यासाठी. मेसेज आणि कॉल करणारे स्वतः लेट निघतायत. फायनली अराउंड 3:30 आम्ही निघालो जाण्यासाठी. त्या भाऊंना 5 मिनिटात येतो बोलून अर्धा तासात आलाय. आंघोलच नव्हती गेली. सो फायनली वी लेफ्ट डोंबिवली आणि शिलफाटाच्या पुढे आपण फ्युल अप केलं आणि निघालो ओल्ड पनवेल मार्गावरनं. सकाळच्या आरतीला आपण पहिल्यांदाच चाललो एकविरेला आणि इथे पोचताच इथे थांबलं नाही तर स्नॅप कसं येणार ना. सो ॲज युजल एंट्री करताना हा स्नॅप तर मॅन्डेट आहे. आणि फायनली 6 वाजायच्या आतच आम्ही पायथ्याच्या मंदिराशी पोचलो. मस्त दर्शन घेतलं आणि वरती जाण्यासाठी निघालो. आणि ट्रस्ट मी सकाळी पण तोच जल्लोष होता इकडे. अँड द क्लायमेट वॉज सो सुदिंग अँड रिलॅक्सिंग. मस्त शांत आणि पीसफुल वाटत होतं. गाडी पार्क केली आणि आम्ही वर चढायला सुरुवात केली. इतर वेळेस जेव्हा आम्ही दुपारच्या टायमात किंवा संध्याकाळच्या टायमात येतो ना तेव्हा वर चढायला हळद खराब होऊन जाते. पण या सकाळच्या टायमात आल्यामुळे आम्हाला एकदम एनर्जेटिक वाटत होतं. इतर टायमाला थांबत थांबत आम्ही वर चढणारे या टायमाला 1 गो मध्येच वरती सकाळच्या अराउंड 6 वाजलेले तर आम्ही ठरवलं की जास्त गर्दी नसणार तर आपण लाईनीतच जाऊया. अनलाईक आपण इतर टायमाला मागच्या रूटने VIP एंट्री मारतो. बट संडे असल्यामुळे लाईनीला खूप गर्दी होती. फायनली आरती झाली आणि तब्बल 1 तास लाईनीत उभं राहिल्यानंतर आईचं दर्शन झालं. ट्रस्ट मी इतका वेळ लाईनीत उभं राहिल्यानंतर जो दर्शन होतं ना एकदम पीसफुल वाटतं. नेक्स्ट टाइम तुम्ही एकविरेला येण्याचं प्लॅन करत असाल तर अर्ली मॉर्निंग येणं एकदम बेस्ट असतं. मस्त दर्शन सुद्धा होतो आणि जास्त गर्दी सुद्धा नसते. आणि अशी होती माझी संडे मॉर्निंग आणि खूपच पीसफुल डे होता. ट्रस्ट मी सकाळी लवकर उठून इथे येण्याचा डिसिजन बेस्ट होता. एकदम मस्त दर्शन झालं आणि आम्ही लिटरली 11 वाजायच्या आत घरी सुद्धा पोचलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका.